वरळेगाव येथे मंजूर असलेले जलजीवन मिशनचे कामाला अद्याप सुरुवात झालेली नाहीये। तत्काळ सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात असून याबाबतचे निवेदनही ग्रामस्थांच्या वतीने जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण हाके, सकाराम वाघ, प्रवीण चौगुले, प्रकाश जाधव, आकाश खरात यांच्यासह आदींची उपस्थिती होती। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मण हाके, वरळेगाव येथे मोजे वरळेगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत कामाला मंजुरी मिळून आज तागायत 2 वर्ष पूर्ण होत आलीत। अद्याप काम सुरू नसल्याची तक्रार मी सीओ साहेबांकडे आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलेली आहे। आणि तक्रारीचा संदर्भ असा आहे, गावातील जलजीवन मिशन या योजनेचे वर्क ऑर्डर होऊन 23 जानेवारी 2023 रोजी वर्क ऑर्डर झालेली आहे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरने किंवा ठेकेदारने त्या कामासाठी लागणारे साहित्य किंवा पाईप शाखा अभियंत्याने दिलेल्या लिस्टप्रमाणे फेब्रुवारी 2023 मध्ये सर्व मटेरियल उपलब्ध आहे। परंतु गावातील सरपंचपती किंवा इतर काही लोकांनी त्या कामासंदर्भात टेंडर भरलेलं होतं आणि त्या लोकांना काम न मिळाल्याच्या कारणावरून संबंधित ठेकेदाराला वेटीस धरून किंवा शाखा अभियंता, उपशाखा अभियंता यांना हाताशी धरून आज तागायत काम सुरू केलेले नाही आणि ते काम तात्काळ सुरू करावं यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे आणि सीओ साहेबांकडे लेखी अर्ज 2 वेळा दिलेला आहे। सदर गावातील पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मंजूर असलेली टाकी किंवा अस्तित्वात असलेली टाकी ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत झालेली आहे। इसवी सन 2000 साली ही टाकी पूर्ण झालेली आहे। त्या टाकीतून गावाला पाणी पुरवठा होत होता। काही कारणास्तव पाणी नसल्याने ती टाकी बंद होती आणि आता त्या योजनेमध्ये जलजीवन मिशन या योजनेमध्ये ही टाकी पाण्याच्या वापरासाठी घेतलेली आहे। सदर संबंधित शेतकरी ही टाकी माझ्या मालकी हक्काची आहे किंवा माझ्या जागेत आहे असे सांगून त्या टाकीच्या बाजूला असलेले तार कंपाऊंड काढून टाकून आणि स्वतःच्या मालकीचे पत्र्याचे कंपाऊंड मारून ही जागा ताब्यात घेतलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना त्या शेतकऱ्याला मिळालेला मोबदला आणि भूसंपादन कसं झालं याची सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे, तरी सुद्धा संबंधित अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि आजही या कामाला पाईप आणून किंवा वर्क ऑर्डर होऊन 1.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरी पण संबंधित अधिकाऱ्यांचा कुठलंही सहकार्य नसल्यामुळं हे काम आज तागायत बंद आहे किंवा सुरू झालेलं नाही। संबंधित ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना विनंती केली, तुम्ही कामाचे लाईनआउट द्या आणि कामाचे लाईनआउट दिल्यानंतर कोणाची तक्रार असेल तर आपल्याला लगेच कळेल। कोणाचीही तक्रार लेखी नसताना संबंधित अधिकाऱ्यांनी विनाकारण वेटीस पकडलेले आहे आणि अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी उपअभियंता यांच्याकडे वारंवार फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष बोलवून त्यांना सांगितले की जलजीवन मिशन या योजनेचा लाभ गावातील सर्व नागरिकांना मिळाला पाहिजे। या योजनेचे काम त्वरित पूर्ण करून गावच्या विकासासाठी तुम्ही कटिबद्ध आहे। तुम्ही स्वतःहून गावात जाऊन कोणाची तक्रार असल्यास तक्रार निवारण करा आणि काम सुरू करून योजनेचा लाभ लोकांना मिळू द्या, असं वारंवार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी शाखा अभियंता व उपशाखा अभियंता यांना सांगितलेले असताना सुद्धा हे दुर्लक्ष करत आहेत। माझी एवढीच विनंती आहे, ह्या कामामध्ये कोणाची जर तक्रार असेल तर ते तक्रारीमध्ये काय तथ्य असेल तर त्या तक्रारदारांची किंवा गावकऱ्यांच्या वतीने चौकशी करून पूर्ण शहानिशा करून जर तक्रारदार सत्य तक्रार असेल तर ते निवारण करावे किंवा असत्य असेल तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि काम सुरू करून गावाला पाणी पुरवठा त्वरित करावा, हीच माझी विनंती।